नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? रेखा कोळी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आता म्हटलं थोडा वेळ आहे तर आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत जरा काहीतरी गोष्टी शेअर करावं म्हणून मी आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर मी तुम्हाला माझ्या स्वतःविषयी जरा माहिती सांगते. माहिती म्हणजे मी दिवसभरातलं रुटीनचं जे काय असेल ते विषय असेल. पण मी रोज सकाळी 5 वाजता तर मला उठावंच लागतं. तिथून उठल्यानंतर म्हणजे पाणी येतं, पाणी भरणे, मग स्वतःचं आवरणे, मग मुलांचं आवरणे, जेवण बनवणे, देवपूजा करणे, मग इतर कामे राहिलेली सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाले की ते बाकीचे काय सगळ्यांना घालवायचं, मग निवांत बाकीचे घरातले कामं करत बसायची. तर आता बऱ्यापैकी माझं सगळं कामसुद्धा आवरलेलं आहे आणि जरा निवांत बसले. तर मग आता निवांत बसले तर असं वाटलं की जरा मस्तपैकी थंडी पण खूप आहे, तरी गरमागरम चहा करून प्यावा. तर मी आता चहा ठेवते. चहा करत करत मी तुमच्यासोबत बोलते. तर कसं आहे ना मंडळी, की आपण ह्या दिवसभराच्या कामात कोणी जरी असलं तरी आपण ह्या दिवसभराच्या कामात इतकं गुंतून जातो ना की आपण स्वतःला सुद्धा आपण वेळ देऊ शकत नाही. बरोबर आहे ना? पण असं मला वाटतं की आपण थोड्या वेळ आपण स्वतःच्या म्हणजे फॅमिलीसाठी द्यावा किंवा स्वतःसाठी द्यावा किंवा म्हणजे थोडंसं माणसाने शांताने आयुष्यात रिलॅक्स हे घेतलं पाहिजे, की जेणेकरून स्वतःचं मन पण शांत राहील, चिडचिडपणा होणार नाही किंवा हसत खेळत म्हणजे दिवस आपण घालवले तर कोणते टेन्शन पण आपल्याला येत नाही. पण कधी कधी असं वाटतं ना की सगळ्यांनाच वाटतं की हा बाबा आत्ताच्या दिवसापेक्षा आपण लहान होतो ना तेच खूप छान होतं. आणि खरोखर मला पण तसंच वाटतं बरं का, की आपण लहान होतो तेच खूप छान होतं. नाही कोणतं टेन्शन, नाही कोणती कटकट. पण जेव्हा जेव्हा लग्न होतं तेव्हा आपल्याला जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर ना मग सगळं म्हणजे हळू सगळे रुटीन सगळ्यांना माहीतच आहे की कसं आहे, काय आहे. मग माणूस ते कर्तव्य पार पाडता आपली घरातली कामं करता किंवा मुलाबाळांचं बघताना स्वतः ज्या हौस आहेत, स्वतःच्या इच्छा आहेत त्या सगळ्या विसरून जातो. पण असं न करता की जेणेकरून आपण ह्या पण गोष्टी करायच्या आणि आपल्या मनातली इच्छा पण आपण त्यांना पण आपण जोपासायचं, असं मला वाटतं. आता कुणाला कलेची आवड आहे, कुणाला गाण्यांची आवड आहे, कुणाला मेहंदीची आहे, तर कुणाला इतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची हौस असते. तर मला असं वाटतं की थोड्या वेळ आपण त्यासुद्धा गोष्टींना दिला पाहिजे, की हा आपल्या अंगात जी कला आहे ती आपण दाखवून दिली पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण त्याला खतपाणी घातलं पाहिजे. व्यवस्थित त्याच्यावर आपण ट्रेन झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा मला वाटतं. आणि हे काय रोजचंच चाललेलं आहे, की घर, संसार, प्रपंच, मुलं, बाळं, जेवण, खाणं हे 24 तास चालू राहिलेलं आहे. पण त्यातून सुद्धा जर आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला 4 पैशाची आपली कमाई होत असेल, जर आपण आपण मेहनतीचे, स्वतःच्या कष्टाचे जर पैसे आपण उभे करून पाहत असेल, तर ह्या गोष्टीला आपल्याला जोपासायला काहीही हरकत नाही. की जेणेकरून आपल्याला कोणापाशी हात पसरायला लागणार नाही, कोणाला बोलायला लागणार नाही, की की मला 4 पैसे पाहिजेत, की मला ह्या कामासाठी हे इतके पाहिजेत. मग ते 4 पैसे घेण्यासाठी समोरच्यांचं बोलून घ्या, परत त्यांचे म्हणजे 1-2 शब्द ऐका, आपण 1-2 शब्द बोला. तर असं करण्यापेक्षा स्वतःची जी कला आहे ती हस्तगत करा. त्याला व्यवस्थित त्याचं म्हणजे जे काही असेल ती कला तुम्ही संगोपन करा. त्याचं व्यवस्थित तुम्ही माणसात आणा. त्याच्यापासून जर तुम्हाला फायदा होणार असेल, तर नक्कीच तो तुम्ही करून घ्या. तर ह्या गोष्टी माझ्या बसल्या-बसल्या अशा भरपूर म्हणजे येतात. प्रत्येक गोष्टींचा विचार असतो, की माणूस कसा असतो, माणूस कसा नसतो, त्याच्यात चांगले वाईट गुण किती असतात, किती नाही. हे प्रत्येकाला माहीत असतं. पण कसं असतं, की जास्त करून कोणी कुणाला बोलत नाही, कोणी कुणाला सांगत नाही. पण मला असं वाटतं, की आपल्या लोकांना आपण छान असं म्हणजे एखादं त्यातून काहीतरी मिळेल किंवा त्यातून आपल्याला पण त्यांच्याकडून काहीतरी घेता येईल, असं थोडंफार आपण बोलण्याची देवाणघेवाण ही करावीच. तर ह्या गोष्टी माझ्या आता जरा म्हणजे मनात मी विचार करत करत ह्या गोष्टी मला बोलाव्या वाटल्या, आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगाव्या वाटल्या, म्हणून मी हा एक छोटासा ब्लॉग तयार केला. तर नक्कीच तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि परत भेटू आपण एका नवीन विषयावर, नवीन वेगळ्या विषयावर. टाटा, बाय बाय.